आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी एक खटला एक डेटा प्रणालीची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणाची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसंच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी गट आणि कंपन्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. mahadbt.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केलं आहे. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण भावासह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याचा प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आज अकोला इथं सर्वाधिक 45°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल अमरावती इथं 44°, तर नागपूर, भंडारा आणि वाशिम इथं 42°C, तर चंद्रपूर आणि यवतमाळ इथं 41°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 2 दिवसात कोरडं आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.